चला आता आपला पुढचा लाईव्ह प्रोसेसचा भाग. आता लक्षात घ्या, यापूर्वी आपला जो सेलचा पार्ट आहे किंवा आपला जो टिश्यूचा पार्ट आहे तो आपण सगळं कव्हर केलेलं आहे. इव्हन त्यामध्ये आपण पाहिलं पण की सेल काय आहे, इव्हन टिश्यू काय आहे. त्यामध्ये आपण नंतर आपल्यासाठी नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे लाईव्ह प्रोसेस, की ज्यामध्ये आतापर्यंत आपण दोन लाईव्ह प्रोसेस पाहिल्या, की एक म्हणजे आपल्याकडे असणारी डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे असणारा एक्सक्रिएटरी सिस्टीमचा भाग, की जे आपण उत्सर्जन संस्था म्हटलं होतं. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणतीही ऍक्शन पाहतो सो आपल्याला ऍक्शन मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. आता व्हेरिएशन एक्झॅक्टली आहे काय, सो आता आपण थोडासा जो मागचा पार्ट आहे तो पण रिवाइज करूयात, की जेणेकरून आपला अंदाज येईल की आपल्याला पाहायचंय काय. मग लक्षात घ्या, जर आपण कोणत्याही ऑर्गॅन सिस्टीमचा विचार करत असेल, या ऑर्गॅन सिस्टीम मध्ये आपण लास्ट टाइम व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी ऍक्शन पाहिली होती. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण व्हॉलंटरी ऍक्शन पाहतो ही टोटल व्हॉलंटरी ऍक्शन ही ऐच्छिक क्रिया असते, की ज्या ठिकाणी आपण कंट्रोल कुणाचं पाहतो तर ब्रेनचं कंट्रोल पाहतो. मात्र लक्षात घ्या, इथे मोस्ट ऑफ आपल्याला ऑर्गॅनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतात. आणि आता आपला जो लाईव्ह प्रोसेसचा पार्ट चाललाय, हा पूर्ण लाईव्ह प्रोसेसचा पार्ट हा एक इनव्हॉलंटरी ऍक्शन प्ले करतो. लक्षात घ्या, पूर्ण लाईव्ह प्रोसेसचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला जे ऍक्शन पाहायला मिळते ही ऍक्शन काय आहे, तर आपल्याकडे असणार एक इनव्हॉलंटरी सिस्टीम. जर आपण या इनव्हॉलंटरी सिस्टीमचा विचार केला तर आतापर्यंत आपण दोन इनव्हॉलंटरी सिस्टीम पाहिल्या, की जे ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नाही पण आपल्याकडे असणाऱ्या हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण हार्मोन्स पाहिलं तर हार्मोन्स आयोगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण आयोग हार्मोन्सवरती प्रश्न विचारतोय. मात्र लक्षात घ्या, यापूर्वी आपण दोन सिस्टीम पाहिल्या. एक म्हणजे आपल्याकडे असणारी पचन संस्था, की ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. यामध्ये आयोगाने काय काय विचारलेलं आहे किंवा कुठे प्रश्न येऊ शकतो ते आपण सगळं पाहिलं. देन आपण सेकंड लेक्चर मध्ये कोणती सिस्टीम घेतली, तर आपल्याकडे असणारी एक्सक्रिएटरी सिस्टीम, की जी एक्सक्रिएटरी सिस्टीम काय करते, तर आपल्या बॉडीमध्ये तयार होणारे नंबर ऑफ वेस्ट पार्टिकल जे आहेत त्यांना बॉडीतून बाहेर रिलीज करण्याचं काम करते. मात्र लक्षात घ्या, आता हे वेस्ट पार्टिकल एक्झॅक्टली तयार कसे होतात, तर आपण पाहिलं आधी डायजेस्टिव्ह सिस्टीम. सिंपल आहे, जर आपण पचन संस्थेचा विचार केला किंवा जर आपण डायजेशनचा विचार केला तर डायजेशन पासून काहीतरी प्रोडक्ट तयार होईल, की जी आपली एनर्जी असेल. पण लक्षात घ्या, जर एनर्जी आपल्याकडे तयार होत असेल तर त्यासोबत बाय प्रोडक्ट पण तयार होतात, आणि हे बॉडीतून बाहेर काढण्याचं काम कोणाचं होतं, तर एक्सक्रिएटरी सिस्टीमचं. आता आज आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायचं, तर लक्षात घ्या, आज आपण पुढची सिस्टीम पाहतोय ते म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारं रेस्पिरेटरी सिस्टीम, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, श्वसन संस्था म्हणतो. आता ही रेस्पायरेटरी सिस्टीम काय आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. आता सिंपल आहे, रेस्पिरेटरी कशाला म्हणतात किंवा रेस्पायरेशन कशाला म्हणतात. जर आपण आपला विचार केला तर आता आपण जे ब्रिदिंग इन करतोय किंवा ब्रिदिंग आउट करतोय सो याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. पण लक्षात घ्या, खरंच एक्झॅक्टली हेच रेस्पिरेशन आहे का, तर नाही. रेस्पिरेशन मध्ये पण आपल्याला दोन टाईप पाहायला मिळतात. एक आपल्याकडे एरोबिक रेस्पिरेशन आहे, दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे एनएरोबिक रेस्पिरेशन आहे. जर आपण रेस्पिरेशनचे हे दोनही भाग पाहत असेल, त्या दोनही भागांमध्ये जे काही रेस्पिरेशन रन होईल किंवा जी काही रेस्पिरेशनची ऍक्टिव्हिटी होईल ही टोटल गॅसच्या बेसिसवरती होते. मग लक्षात घ्या, गॅसेस म्हणजे कोणता, तर आपल्याकडे जे काही नंबर ऑफ गॅसेस आहेत, एक्झाम्पल O2 अँड CO2, यांच्या बेसिसवरती आपण जे गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन पाहतो ते म्हणजे आपला भाग आहे रेस्पिरेशनचा. मात्र लक्षात घ्या, जर आपण हे रेस्पिरेशन पाहत असेल तर सिंपल आहे, आपण O2 वरती डिपेंड आहोत, तो आपण झालो एरोबिक रेस्पिरेशनचा भाग. जर आपण प्लॅंटचा विचार केला किंवा आपण असे काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा विचार केला की जे त्यांच्या लाईफ प्रोसेससाठी CO2 घेतात, हा सगळा पार्ट काय झाला, तर एनएरोबिक रेस्पिरेशनचा झाला. मग जर आपण एरोबिक आणि एनएरोबिक ह्या दोघांचाही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी प्रॉपर रेस्पायरेटरी सिस्टीम पाहायला मिळते. मग आता आपण ह्या रेस्पायरेटरी सिस्टीमचा विचार केला तर लक्षात घ्या, रेस्पायरेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला फक्त नॅझल कॅव्हिटी पासून लंग्स पर्यंत, की ज्यामध्ये एक्झॅक्टली असे कोणते ऑर्गॅन आहे की जी प्रोसेस करतात ते पाहायचंय. पण जर आपण रेस्पायरेशनचा विचार केला, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, रेस्पायरेटरी सिस्टीम वेगळा पार्ट आहे, हा भाग म्हणजे ऑर्गॅनचा भाग आहे. आणि जर मी रेस्पायरेशनचा विचार केला तर हा एक वेगळा भाग आहे. सो दोघांना एकत्र करू नका, दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहे. आणि आपल्याला हा पण चॅप्टर घ्यायचा आणि हा पण घ्यायचा आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन अशा सायकल पाहायचंय. आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला जे आपल्याकडे रेस्पायरेटरी सिस्टीमचे ऑर्गॅन आहे त्यांचा स्टडी करायचा आहे. सो दोन पार्ट वेगळे आहेत. पण लक्षात घ्या, जो रेस्पायरेशन आहे हा रेस्पायरेशन कशावरती अवलंबून असतो, तर रेस्पिरेटरी सिस्टीमवरती. आता सिंपल आहे, आपण भरपूर आपण ज्यावेळेस जेवण करतो तर आपल्याकडे नॉर्मली म्हणतात की जेवलं की शतपावली करावी.
ज्यावेळेस आपण जेवल्यावरती शतपावली करतो, मग ही शतपावली का असते? सिंपल आहे. जर आपण जास्त ऍक्टिव्हिटी करत असेल तर ब्रिदिंगचा रेट वाढतो. जर ब्रिदिंगचा रेट वाढत असेल तर आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनचा रेट वाढतो. बिकॉज रेस्पिरेशन ह्युमन बॉडीमध्ये डिपेंड करतं ऑक्सिजनवरती. लक्षात घ्या. आपल्या बॉडीमध्ये असणारं काही रेस्पिरेशन आहे ते कुणावरती डिपेंड करतं? डिपेंड्स ऑन ऑक्सिजन. जर ते ऑक्सिजनवरती डिपेंड करत असेल तर हा ऑक्सिजनचा पार्ट ह्या रेस्पिरेशनसाठी जो महत्वाचा आहे तो बॉडीमध्ये घेण्याचं काम कुणाचं आहे? तर रेस्पिरेटरी सिस्टीमचं आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा विचार केला तर रेस्पिरेटरी सिस्टीम कसं वर्क करते, तर ही आपल्याला दोन पार्ट मध्ये वर्क करताना पाहायला मिळते. सगळ्यात फर्स्ट पार्ट रेस्पिरेटरी सिस्टीमचा काय आहे? तर ब्रीदिंग. लक्षात घ्या, रेस्पिरेटरी सिस्टीम सगळ्यात फर्स्ट काम काय करते? ब्रीदिंग करण्याचं काम करते. सेकंड काम काय आहे यांचं? तर सेल्युलर रेस्पिरेशन. लक्षात घ्या, सेकंड काम काय आहे? सेल्युलर रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशन, की ज्या रेस्पिरेशन मध्ये किंवा ज्या श्वसन मध्ये ते प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इनटेक करतात. जो काही ऑक्सिजन त्यांनी इनटेक केलेला आहे तो ऑक्सिजन सेल पर्यंत किंवा पेशींट पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. जर आपण घेतलेला ऑक्सिजन, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, समजा ही माझी पूर्ण एक रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. जर मी आता ऑक्सिजन घेत असेल किंवा कार्बन डायऑक्साईड सोडत असेल तर याला म्हणतात ब्रीदिंग. हा झाला ब्रीदिंग, की ज्यामध्ये इनहेल आणि एक्सेल म्हणजे इन आणि आउट ही प्रक्रिया आपण करतो. पण हा घेतलेला ऑक्सिजन जर लंग्स मधून ब्लड मध्ये जाऊन बॉडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक भागाकडे पसरवला जात असेल किंवा प्रत्येक भागाकडे ट्रान्सफर केला जात असेल, देन त्याला आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन. सो बोथ आर डिफरंट. लक्षात घ्या, दोघे डिफरंट आहे बट बोथ आर कॅरी बाय रेस्पिरेटरी सिस्टीम. दोघांना कॅरी करण्याचं किंवा दोघांना कंडक्ट करण्याचं काम कुणाचं आहे? तर रेस्पिरेटरी सिस्टीमचं आहे. ज्यावेळेस रेस्पिरेटरी सिस्टीम दोघांनाही कॅरी करते किंवा दोघांनाही कंडक्ट करते, कंडक्ट करताना ब्रिदिंगचं काम काय होतं? इनहेल आणि एक्सेल. पण सेल्युलर रेस्पिरेशनचं काम काय होतं? तर घेतलेला ऑक्सिजन किंवा आलेला जो CO2 आहे तो बॉडीतून बाहेर काढण्यासाठी, समजा मला इथे ऑक्सिजन पोहोचवायचा आहे या बोटापर्यंत, तर ऑक्सिजन मी इथून घेतला म्हणजे पार्ट ऑफ ब्रिदिंग. पण जर मी इथे पोहोचवतोय, हा भाग म्हणजे सेल्सचा आहे, याला मी काय म्हणणार? द पार्ट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण यासारखे पार्ट पाहतो, यासारख्या भागांना समजून घेण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम महत्वाची आहे. आणि ज्यावेळेस आपण ही रेस्पिरेटरी सिस्टीम पाहतो, तर या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे, की यांच्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅन इन्व्हॉल्व आहे आणि ते कशा प्रकारे ऑर्गॅन सिस्टीम कन्वर्ट करतात, तो भाग आपल्याला इथे पाहायचा आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सर्व ऑर्गॅन सिस्टीमचा पार्ट पाहू, आता हा ऑर्गॅन सिस्टीमचा पार्ट पाहत असताना यांच्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅन आहेत ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. आता लक्षात घ्या, ऑर्गॅन आणि ऑर्गॅन सिस्टीम यातील फरक आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. ऑर्गॅन हा इंडिव्हिज्युअल काम करतो, ऑर्गॅन सिस्टीम हे ग्रुपमध्ये काम करतात. लक्षात घ्या, फरक आहे. जसं आपण लास्ट टाइम पाहिलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम एकटा काम करतोय का? नाही. माउथ पण काम करतोय, अॅनसही काम करतोय, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, सगळ्यांचा मोटो एकच आहे. आणि जर सगळ्यांचा मोटो एकच असेल तर हे जे काम चालतं हे सगळं काम कुणाच्या हेल्पने चालतं? तर विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजनच्याच का? बिकॉज ऑक्सिजन काय करतो? द पार्ट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. मग लक्षात घ्या, दोन पार्ट वेगळे आहेत. जर तुम्ही नाकातून इनहेल एक्सेल करताय, देन त्याला जस्ट ब्रीदिंग म्हणा, त्या ब्रीदिंग म्हणा. आणि ज्यावेळेस तुम्ही इन करताय, इन केल्यावरती ते लंग्स मधून प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक भागाकडे पोहोचवलं जातं. जर आपल्या बॉडी पार्ट मध्ये सगळ्या भागांकडे ते पोहोचवलं जात असेल, देन त्यांना काय म्हणा? द पार्ट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. मग लक्षात घ्या, सेल्युलर रेस्पिरेशन आर द डिफरंट कन्सेप्ट फ्रॉम द ब्रीदिंग, बट ब्रीदिंग अँड सेल्युलर रेस्पिरेशन आर द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. दोघेही कुणाचे पार्ट आहेत? तर रेस्पिरेटरी सिस्टीमचे. तर दोघेही रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट असतील तर आता आपल्याला समजून घ्यायचंय की रेस्पिरेटरी सिस्टीम एक्झॅक्टली वर्क कसं करते. मात्र लक्षात घ्या, आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा विचार केला तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला नंबर ऑफ ऑर्गन पाहायला मिळतात. आता एक्झाम्पल, आपण रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिली तर सगळ्यात फर्स्ट सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नॅझल कॅव्हिटी पासून. मग लक्षात घ्या, आता हा एक पाईप आहे, या पाईपला म्हणूयात आपण विंड पाईप. विंड पाईप म्हणजे काय? की जिथून आपण हवेचं वहन करतो. आणि ज्या ठिकाणाहून आपण हवेचं वहन करतो किंवा ज्या ठिकाणाहून आपण विंड कॅरी करतो, हा सगळा पार्ट म्हणजे काय आहे? तर आपल्याकडे असणारा एक विंड पाईप आहे. लक्षात घ्या, तर आपण सगळ्या भागांचा विचार केला. आता तुमचं पूर्ण लक्ष ऑर्गॅनकडे असू द्या, की ज्यामध्ये आपण पाहतोय की आपल्याकडे जी श्वसन संस्था आहे किंवा जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती कसं वर्क करते ते आता आपण पाहतोय. सो आता आपण काय करूयात, जसं आपण पचन संस्थेमध्ये पाहिलं की एक एक ऑर्गॅन आपण सेपरेट पाहिलं, इथेही एक एक ऑर्गॅन आपण सेपरेट पाहू. लक्षात घ्या,
सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्यासाठी कोणता राहील? नोज पार्ट. याला म्हणतात नोज, म्हणजे नाकाचा पार्ट. आता लक्षात घ्या, जर आपण नाकाचा पार्ट सेपरेट केला तर तो आपल्याला असा पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, हा झाला पार्ट ऑफ नोज. आता नोजचा जिथे भाग आहे त्या कॅव्हिटीला म्हणतात नॅझल कॅव्हिटी. शब्द लक्षात राहू द्या, जिथे नाकाचा भाग आहे अशा कॅव्हिटीला आपण काय म्हणतो? नॅझल कॅव्हिटी. आता कॅव्हिटी म्हणजे काय? सिंपल पार्ट लक्षात ठेवा. कॅव्हिटी तुम्हाला इथून पुढे आपण एक चॅप्टर घेणार आहे, अॅनिमल क्लासिफिकेशन. सगळ्यात महत्वाचं आहे, आयोग त्यावरती फार प्रश्न विचारतो. सो त्यासाठी सुद्धा आपल्याला हा पार्ट लागणार आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण नॅझल कॅव्हिटीचा विचार केला, कॅव्हिटी कुणाला म्हणतात? ज्या ठिकाणी बोनची एक पोकळी म्हणजे हाडांची एक पोकळी तयार होईल अशा पोकळीला कॅव्हिटी म्हणतात. आणि हा कॅव्हिटीचा भाग नाकांसाठी महत्वाचा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय? द पार्ट ऑफ नॅझल कॅव्हिटी. लक्षात घ्या, आपण यांना काय म्हणतोय? द पार्ट ऑफ नॅझल कॅव्हिटी. आणि जर आपण ह्या नॅझल कॅव्हिटीचा विचार केला तर याच्यामध्ये जो नोजचा पार्ट आहे तो नोजचा पार्ट आपण 3 प्रकारे डिवाइड करू शकतो. या 3 प्रकारांमध्ये डिवाइड झालेला पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, हा जो भाग आहे याला म्हणतात अप्पर नॅझल कॅव्हिटी किंवा अप्पर नोज. आता हा जो पार्ट आहे की जे आपण नाकाचा शेंडा म्हणतो, सो नाकाचा शेंडा म्हणजे काय झालं? अप्पर नॅझल कॅव्हिटी. हा जो मधला भाग आहे हा झाला मिडल नॅझल कॅव्हिटी. नाव लक्षात ठेवा बरं का, याला मी अप्पर पार्ट म्हणतोय. अप्पर म्हणजे सगळ्यात वरचा, याला मी काय म्हणतोय? मिडल नॅझल कॅव्हिटी. मिडल म्हणजे मधला भाग, आणि याला मी काय म्हणतोय? लोअर नॅझल कॅव्हिटी. नॅझल कॅव्हिटीचा पार्ट तुम्हाला समजला. सो लक्षात घ्या, जर आपण या नाकाचा विचार केला तर सगळ्यात पुढचा जो भाग आहे तो अप्पर पार्ट आहे, हा मधला जो भाग आहे तो मिडल पार्ट आहे, आणि सगळ्यात टोकाचा वरचा भाग त्याला मी काय म्हटलं? लोअर नॅझल कॅव्हिटी. मात्र लक्षात घ्या, आपला पॉईंट काय चाललाय? रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आता आपण काय पाहतोय? फक्त नोजचा पार्ट पाहतोय. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या नोजचा पार्ट पाहिला तर हा बॉडीच्या बाहेरचा पार्ट आहे, म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या बाजूने आहे. जर आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूने असेल तर त्याचं काम काय असेल? तो ब्रीदिंग करतो. ब्रीदिंग मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस लाईक एज O2 अँड CO2. सो O2 आणि CO2 किंवा यांना एक्सचेंज करण्याचं काम एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये कोण रन करतं? तर आपल्याकडे असणारा द पार्ट ऑफ नोज. आणि ज्यावेळेस नोज यांना एक्झॅक्टली रन करतो, रन करताना आता लक्षात घ्या, आता ह्या नाकांमध्ये काय असतं ते समजून घ्या. सगळ्यात फर्स्ट आपल्याकडे हे जे नाक आहे ते 2 चेंबर मध्ये डिवाइड झालेलं पाहायला मिळतं. समजा हे आपल्याकडे ए चेंबर आहे, हे आपल्याकडे बी चेंबर आहे. जर ते 2 चेंबर मध्ये डिवाइड झालेलं असेल याचा अर्थ कळतं की नाकाला 2 चेंबर आहे, आणि दोनही चेंबर एका कॉमन वॉलने डिवाइड केलेत. तर आपण कॉमन वॉल पाहिलं, कॉमन वॉल काय? दोन्ही चेंबरच्या मध्ये एक वॉल आहे की जी वॉल 2 चेंबरला सेपरेट करते. आता लक्षात घ्या, जर आपण ह्या इपिथेलियल टिश्यूचा विचार केला, आता ऍक्च्युअली हा इपिथेलियल टिश्यू आहे. यापूर्वी आपण टिश्यू पाहिले, इव्हन तुम्हाला ते टिश्यू आता लक्षात पण असतील. लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, बायोमध्ये सगळा पार्ट इंटरलिंकिंग आहे, आणि जर सगळा पार्ट इंटरलिंकिंग असेल तर तुम्हाला प्रत्येक पार्ट एक्झाम साठी महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या, जर आपण हा नोजचा पार्ट पाहिला किंवा नाकाचा भाग पाहिला तर या इपिथेलियम टिश्यू मध्ये आपल्याला आतमध्ये असे मायन्यूट हेअर स्ट्रक्चर पाहायला मिळतात. आता सिंपल आहे, तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलं का? आपण ज्यावेळेस लहान होतो, लहान असताना म्हणजे फार लहान म्हणतोय, तर आपल्या नाकातनं जो काही म्युकस बाहेर यायचा तो डायरेक्टली खाली गळून जायचा. तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल, इव्हन आपल्यासोबत झालं पण असेल. पण आता समजा तुम्हाला सर्दी झाली तर नाकातून मीडियम डायरेक्टली खाली येत नाही. मग असं का बरं? की लहानपणी ते खाली यायचं, आता खाली येत नाही. तर याला कारण आहे, आपल्या नाकाच्या भागामध्ये असे हेअर लाईक स्ट्रक्चर तयार होतात. लक्षात घ्या, आपल्या नाकांमध्ये काय तयार झालं? हेअर लाईक स्ट्रक्चर, की जे आपल्या इथे पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, इथल्या भागामध्ये जर आपण हेअर लाईक स्ट्रक्चर पाहत असेल तर हेअरचे 2 कामं आहेत. सगळ्यात फर्स्ट काम म्हणजे ते एअर फिल्टर करतं. शब्द लक्षात राहू द्या, वाटलंस हे माझ्यासोबत लिहून घ्या, महत्वाचं आहे. आयोग याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात राहू द्या. इथे आपल्याला जे केसांसारखा भाग आहे त्याचं महत्वाचं काम काय? एअर फिल्टर करणं. मग सिंपल आहे, जर आता आपण ह्या बाहेर गेलो ऍटमॉस्फिअर मध्ये तर प्रदूषण खूप वाढले. त्या प्रदूषणाची जी हवा आहे जी आपल्या नाकामध्ये प्रवास करते, या हवेला शुद्ध करण्याचं काम आपल्याकडे असणाऱ्या केसांचं असं लक्षात घ्या. म्हणजे नाकामध्ये असणारे केस फार महत्वाचा रोल प्ले करतात. आता आपण या केसांचा रोल पाहिला तर ते आपल्या बॉडीकडे जी काही हवा चालली आहे त्या हवेला एक्झॅक्टली फिल्टर करतात. आणि जर त्या हवेला ते फिल्टर करत असेल तर एअर फिल्ट्रेशनचा रोल कोणाचा आहे? हेअरचा. त्याचबरोबर मी आता म्हटलं तुम्हाला की आपण लहान होतो, आपला म्युकस डायरेक्टली खाली निघून यायचा, आता निघून जात नाही. याचा अर्थ काय? तर म्युकस आता पकडून ठेवण्याचं काम कोण करतो? हेअर करतो. मग लक्षात घ्या, याचं काम काय आहे? एअर फिल्ट्रेशन. त्याचबरोबर याचं काम काय? टू गिव्ह द सपोर्ट. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? सपोर्ट. तो आपल्या नाकाला सपोर्ट देण्याचं पण काम करतो. मग लक्षात घ्या, आता ही सगळी सिस्टीम कुणाची आहे? तर आपल्याकडे असं रेस्पिरेटरी सिस्टीमची. पण त्यामध्ये आता आपण हा एक महत्वाचा पार्ट पाहिला, अजून एक सगळ्यात महत्वाचा.
आता तुम्ही कधी विचार केला का रे की आपल्या बॉडीमध्ये आपल्याला स्मेल येतो पहा, आपल्याला समजतं की हा बॅड स्मेल आहे, तो गुड स्मेल आहे किंवा तो काहीतरी वेगळाच विचित्र स्मेल येतोय. मग लक्षात घ्या, आता हा स्मेल ओळखण्याचं काम आहे आपल्या मेंदूचं, की जे आपण लास्ट टाइम नर्व सेल पाहिली होती, की नर्व सेल काय करते तर आपल्या मेंदू थ्रू जी काही त्याची स्मेल मेमरी आहे त्या मेमरीच्या बेसिसवरती ते ओळखतात की हा स्मेल कोणता आहे, त्याचा प्रकार कोणता आहे. मग आता लक्षात घ्या, त्याच बेसिसवरती जर आपण इथे असणाऱ्या हेअरचा विचार केला तर या केसांमार्फत लक्षात घ्या त्या हेअर मार्फत आपल्याला काय पाहायला मिळतं तर फिल्ट्रेशन पाहायला मिळतं. त्याचबरोबर आता इथे आपल्याला जर तुम्ही हेअरच्या आतमध्ये गेलेत, लक्षात घ्या आता हे नाक काढलं होतं आपण पूर्ण, तर ह्या नाकाच्या तुम्ही आतमध्ये गेलात तर बरोबर इथे तुम्हाला म्हणजेच कुठे तर लोअर कॅव्हिटी, सिंपल आहे. तुम्ही भरपूर वेळेस आरशापुढे जाता, नाक वरती करता, नाक वरती केलं की तुम्हाला इथे बरोबर 2 व्हाईट पोर्शन पाहायला मिळतात. जर तुम्हाला नाकामध्ये 2 इथे व्हाईट पोर्शन पाहायला मिळत असेल तर हे व्हाईट पोर्शन म्हणजे काय, यांना म्हणतात लोब्स. लक्षात घ्या, यांना काय म्हणतात लोब्स. आणि ते लोब्स कोणते असतात तर ओल्फॅक्टरी लोब्स. शब्द लक्षात घ्या, त्या लोब्सला आपण काय म्हणतो ओल्फॅक्टरी लोब्स. आता हे ओल्फॅक्टरी लोब्स काय असतात, लोब्स म्हणजे काय 2 सर्क्युलर स्ट्रक्चर असतात. लक्षात घ्या, लोब्स म्हणजे काय 2 सर्क्युलर स्ट्रक्चर असतात आणि हे 2 सर्क्युलर स्ट्रक्चर कुठे पाहायला भेटतात तर नाकाच्या ह्या वरच्या भागामध्ये. वरच्या भागामध्ये असल्यामुळे त्याचं काम काय असतं टू आयडेंटिफाय स्मेल. लक्षात घ्या, ते काय करतात तर स्मेल आयडेंटिफिकेशनचं काम करतात. सिस्टीम समजून घ्या बरं का, फार सिंपल आहे. सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं तर नॅझल कॅव्हिटी, हा जो नाकाचा भाग आहे याला काय म्हटलं आपण द पोझिशन ऑफ नॅझल कॅव्हिटी. कॅव्हिटीचा मीनिंग समजलं तुम्हाला, कॅव्हिटी म्हणजे काय जसं आपल्याकडे गुहा असते पहा, गुहा, गुहालाच आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये कॅव्हिटी म्हणतो आणि जर आपण इंग्लिशचा विचार केला तर केव्ज म्हणतात. मग लक्षात घ्या, जर आपण अशा गुहा आपल्या बॉडीमध्ये तयार होत असेल की ज्यांना कव्हरिंग आपल्याला हाडांचं कव्हरिंग पाहायला मिळतं, सो असाच पार्ट म्हणजे कोण आहे वन ऑफ द नॅझल कॅव्हिटी, की ज्या नॅझल कॅव्हिटीमध्ये आपण 3 पार्ट पाहिले, अप्पर, मिडल, लोअर. देन आपल्याला आतल्या स्तरामध्ये केसांचं स्ट्रक्चर पाहायला भेटलं की जे एअर फिल्ट्रेशनचं काम करतात. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी ओल फॅक्टरी लोब्स पाहायला भेटले की ज्या ओल फॅक्टरी लोब्सचं काम काय आहे टू आयडेंटिफाय द स्मेल. लक्षात घ्या, त्यांचं काम काय आहे टू आयडेंटिफाय द स्मेल. आणि जर ते स्मेल आयडेंटिफाय करत असेल तर स्मेल आयडेंटिफाय करत असताना लक्षात घ्या, जर आपल्याला नाकामध्ये म्युकसचं प्रमाण जास्त पाहायला भेटलं, तुम्ही पहा ना, समजा तुम्हाला सर्दी असेल तर तुम्हाला स्मेल कोणताही कळत नाही किंवा स्मेल कोणताही तो आयडेंटिफाय करता येत नाही. सो हे असं कशामुळे होतं, सिंपल आहे. इथे ओल्फॅक्टरी लोब्स आहे, पुढे नाकामध्ये म्युकस आहे आणि जर स्मेल आला तर नाकामधला जो स्मेल आहे तो त्या लिक्विड मीडियम मधून बाहेर जायला किंवा लिक्विड मीडियम पासून त्या ओल्फॅक्टरी लोब्स पर्यंत जायला भरपूर स्ट्रगल करावं लागतं. मग अशा वेळेस आपल्याला तो स्मेल आयडेंटिफाय करता येत नाही. मग लक्षात घ्या, सो ओल्फॅक्टरी लोब्स कुठे आहे तर लोअर नॅझल कॅव्हिटी, की ज्या ठिकाणी त्याचं काम काय आहे टू आयडेंटिफाय द स्मेल. आणि जर तो स्मेल आयडेंटिफाय करण्याचं काम करत असेल तर आपल्याला इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट पाहायला मिळते की जर आपण एखाद्या कुत्र्याचा विचार केला तर कुत्र्यामध्ये आपल्यापेक्षा 400 पटीने, लक्षात घ्या, एखाद्या कोणत्याही कुत्र्यामध्ये आपल्यापेक्षा 400 पटीने ओल्फॅक्टरी लोब्स स्ट्रॉंग असतात. जर आपल्यापेक्षा 400 पटीने त्याचे ओल्फॅक्टरी लोब्स स्ट्रॉंग असतील, तुम्ही पहा ना, कधी पण कोणताही कुत्रा जर आपल्या जवळ आला तर सगळ्यात फर्स्ट तो आपलं स्मेलिंग करतो आणि स्मेलिंग करून तो ओळखतो की आलेला व्यक्ती कोण आहे. मग लक्षात घ्या, जर त्याला कळलं की आलेला जो व्यक्ती आहे त्याचा स्मेल ओळखीचा आहे तर ठीक आहे. जर त्याला समजलं की आलेल्या व्यक्तीचा जो स्मेल आहे तो ओळखीचा नाही, तो लगेच त्याला चावतो. म्हणजेच काय, कुत्र्यांची जी मेमरी आहे ती स्मेल वरती पाहायला मिळते. आणि जर कुत्र्यांची मेमरी ही स्मेल वरती असेल त्याचा अर्थ काय झाला की स्मेल आयडेंटिफाय करण्याचं काम कोणाचं आहे, ओल्फॅक्टरी लोब्स. पण आपली जी मेमरी ती ब्रेनकडे, म्हणून आपल्या मेंदूचा विकास. कुत्र्यांकडे जे चालतं ते हे, म्हणून यांचा विकास. मग लक्षात घ्या, आपल्या ओल्फॅक्टरी लोब्स पेक्षा यांचे ओल्फॅक्टरी लोब जवळपास किती पटीने स्ट्रॉंग असतात, 400 पटीने. म्हणून यांचा वापर आपण कुठे करतो तर श्वानामध्ये करतो. आता तुम्हाला सगळ्यांना श्वान माहित आहे की ज्यावेळेस आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये श्वान वापरतो तर श्वान का वापरतात टू आयडेंटिफाय द व्हिक्टिम. कोणताही गुन्हेगार शोधायचा असेल तर आपण श्वान वापरतो, कारण त्यांची स्मेलिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि स्मेलिंग कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे ऑन द बेसिस ऑफ स्मेल ते इझिली वर्क करू शकतात. मग लक्षात घ्या, सो हा सगळा पार्ट काय झाला द पार्ट ऑफ नॅझल कॅव्हिटी. सो आता आपण कुठे होतो ह्या नाकाच्या भागामध्ये. आता पुढे काय होतं लक्षात घ्या, जर आपण पुढचा भाग पाहिला तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जो आपला नाकाचा भाग आहे, इव्हन आपण सिंपल डायग्राम ड्रॉ करूयात. सो आपला हा नॅझल कॅव्हिटीचा पार्ट होता. आता हा नॅझल कॅव्हिटीचा पार्ट काय होतो, पुढे जाऊन वीन पाईप मध्ये डिवाइड होतो. आता लक्षात घ्या, हा वीन पाईप आहे. सो याला मी म्हणतो, हा भाग कसं पाहिला आपण द पोर्शन ऑफ नॅझल कॅव्हिटी. लक्षात घ्या, हा पोर्शन होता नॅझल कॅव्हिटीचा.
आता ह्या नॅझल कॅव्हिटी पासून जर आपण पुढे गेलो तर आपण पचन संस्थेमध्ये एक कॉमन पॅसेज पाहिला होता की आपल्या घशामध्ये इथे कॉमन पॅसेज असतो. तर आपण या कॉमन पॅसेजचा विचार केला तर कॉमन पॅसेज म्हणजे फॅरिंग्स. लक्षात घ्या, कॉमन पॅसेज म्हणजे काय? फॅरिंग्स, की ज्याला आपण आपल्या बॉडीमध्ये असणारा घसा म्हणतो. तर आपण फॅरिंग्सचा किंवा घशाचा विचार केला तर फॅरिंग्स काय आहे? फार सिंपल. फॅरिंग्स या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये जी काही हवा आहे ती हवा पास करण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या, हवा पास करण्याचं काम करतो म्हणजे फॅरिंग्स मध्ये आपल्याला विंड पाईप आणि फूड पाईप दोघांचं कनेक्शन पाहायला मिळतं. सो इट इज कॉल्ड एज कॉमन पॅसेज. मग आता हा पचन संस्थेमध्ये आपण पाहिलेला भाग आहे आणि याच्यावरती आयोगाचा तुम्हाला पीवायक्यू सुद्धा पाहायला भेटेल. याच्यावरती आयोगाचा पीवायक्यू सुद्धा आलेला आहे. जर तुम्ही हा कॉमन पॅसेज पाहिला तर हा कॉमन पॅसेज कशामुळे म्हणतो आपण? कारण फूड पाईप, अन्न नलिका आणि श्वसन नलिका हे दोघेही एकत्र येतात. जर हे दोघेही एकत्र आले तर हा जो भाग आहे तो म्हणजे घसा किंवा तो म्हणजे कॉमन पॅसेज, की ज्या ठिकाणी ठसका लागण्याची प्रक्रिया आपण पाहू शकतो. मग लक्षात घ्या, जर ठसका लागण्याची प्रक्रिया अशा ठिकाणी होत असेल तर याला म्हटलं मी कॉमन पॅसेज. आता पुढे काय होतं? आता पुढे हा जो पाईप आहे तो पुन्हा पुढे कॅरी ऑन होतो. जर हा पाईप पुन्हा पुढे कॅरी ऑन होत असेल तर कॅरी ऑन होताना याला म्हणतात विंड पाईप. लक्षात घ्या, या पाईपला आता आपण काय म्हणणार आहोत? विंड पाईप. आता विंड पाईप का म्हणतात? बिकॉज ते हवा कॅरी करतात. त्याचबरोबर त्यांना अजून एक नाव आहे, त्यांना अजून एक नाव आहे ट्रॅकिया. लक्षात घ्या, त्यांना अजून एक नाव आहे ट्रॅकिया. सो ट्रॅकिया असेल किंवा विंड पाईप असेल, हे सगळं काय करतात? तर हवा कॅरी करण्याचं काम करतात किंवा ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतात. आता लक्षात घ्या, जर हे विंड पाईप हवा कॅरी करत असेल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे टोटल नंबर ऑफ लंग्स किती आहेत? 2 आहेत. जर टोटल नंबर ऑफ लंग्स आपल्याकडे 2 असतील तर लक्षात घ्या, अशा 2 लंग्सला हा ट्रॅकिया 2 भागामध्ये डिवाइड होतो. लक्षात घ्या, 2 लंग्स साठी हा ट्रॅकिया काय होईल? 2 भागांमध्ये डिवाइड होईल. सो हा ट्रॅकिया पुढे जाऊन पुन्हा अशा 2 भागामध्ये डिवाइड होतो. ज्यावेळेस तो 2 भागांमध्ये डिवाइड होतो याला म्हणतात ब्रोनकाय. नावं लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण? ब्रोनकाय. नावं लक्षात घ्या, काय म्हटलं आपण? ब्रोनकाय. आता मी सगळ्या भागांची पुन्हा ओळख करून देतो. सगळ्यात फर्स्ट कोणता भाग आला? नॅझल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये आपण 3 भाग पाहिले होते. इथे अप्पर, मिडल, लोअर हा भाग आपण सेपरेटली पाहिला. त्याचबरोबर नाकामध्ये आपण काय पाहिलं? मायन्यूट हेअर पाहिले, छोटे केस पाहिले. त्या केसांचं काम काय पाहिलं आपण? की जे हवा फिल्टर करतात, त्याचबरोबर म्युकसला होल्ड करण्याचं काम करतात. त्यानंतर आपण पुढे गेलो, पुढे आपण काय पाहिलं? की आपल्याकडे जी आलेली हवा आहे ती फॅरिंग्स मध्ये जाते किंवा घशामध्ये जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? कॉमन पॅसेज. आणि हा कॉमन पॅसेज अल्टरनेटिव्हली बंद करण्यासाठी इथे एक मेम्ब्रेन असते, त्याला म्हणतात इपिग्लॉटिस. लक्षात घ्या, याच्यावरती पण आयोगाचा पीवायक्यू आहे, हे पण लक्षात राहू द्या. इपिग्लॉटिस म्हणजे काय? लक्षात घ्या, समजा माझ्याकडे हा एक पाईप आहे, माझ्याकडे हा एक पाईप आहे, दोघे पाईप इथे येऊन कॉमन झाले. लक्षात घ्या, दोघे पाईप इथे येऊन सेम झाले, याला मी काय म्हटलं? कॉमन पॅसेज. याला मी काय म्हटलं? कॉमन पॅसेज. आणि जर ह्या कॉमन पॅसेज मधून इथून जर हवा आली तर हा भाग बंद व्हायला पाहिजे. मग हा भाग बंद कोण करेल? तर इपिग्लॉटिस. सो याचं काम काय? ऍज अ डोअर म्हणून काम करतो किंवा ऍज अ दरवाजा म्हणून तो काम करतो. देन इपिग्लॉटिस जर बंद असेल तर हा भाग बंद राहील, पुन्हा हवा निघून गेली हा ओपन होईल आणि पुन्हा हा भाग आत जाईल. त्याबरोबर हा पण बंद होईल. म्हणजे थोडक्यात काय, एक पाईप चालू असताना दुसरा बंद होईल किंवा दुसरा पाईप चालू असताना पहिला बंद होईल. मग ही जी ऍक्शन आहे किंवा ही जी चालणारी सगळी कृती आहे, ही सगळी ऍक्शन आपल्याला कुणामार्फत कंट्रोल होताना दिसते? तर इपिग्लॉटिस. सो इपिग्लॉटिसचा महत्वाचा रोल कशामध्ये पाहायला मिळेल? कॉमन पॅसेज. सो लेक्चरला जे काही चाललंय किंवा जे काही ऐकतंय हे सगळं लिहित राहा बरं का, सगळं एक्झाम ओरिएंटेड आहे. सगळ्यांवरती तुम्हाला आयोगाचे प्रश्न पाहायला मिळतील. सो लाईटली जास्त घेऊ नका. आता लक्षात घ्या, तर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर आता आपण कुठे आलो? तो ब्रोनकाय. आता आपण जर ह्या ब्रोनकाय पाशी आलो तर हा ब्रोनकाय एक्झॅक्टली काय झालाय? तो 2 लंग्स मध्ये डिवाइड होतोय. आता लक्षात घ्या, तर 2 लंग्स मध्ये डिवाइड होत असेल तर आपल्याकडे असणारे हे 2 लंग्स या प्रकारचे पाहायला मिळतात. आता हे काय झाले आपल्याकडे? द पार्ट ऑफ लंग्स. लक्षात घ्या, की ज्या ठिकाणी आपण नॅझल कॅव्हिटी पासून सुरुवात केली आणि आता आपण लंग्स कडे आलो. सो याला म्हणूयात आपण लंग्स. आता लंग्स कुठे आहे? तर लंग्स प्रॉपर मध्ये आपल्याला आपल्या बॉडीमध्ये रिप केजच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा आपला रिप केज आहे, की ज्याला मराठीमध्ये आपण बरगड्या म्हणतो. आणि ह्या बरगड्या आपल्या फुफ्फुसांचं संरक्षण करण्याचं काम करतात, म्हणजे थोडक्यात प्रोटेक्शन करतात. मात्र लक्षात घ्या, तर आपण ह्या लंग्सचा विचार केला तर इथे आपल्याकडे जो ब्रोनकाय आहे, हा ब्रोनकाय आतमध्ये पुन्हा नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. लक्षात घ्या, हा पुन्हा काय झालाय? नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय. आणि जर हा पुन्हा नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड होत असेल तर ह्या डिवाइड झालेल्या भागाला आपण म्हणतो ब्रोनकायलस. नाव लक्षात घ्या,
यांना काय म्हटलं, ब्रोनकायलस. यांना काय म्हटलं तर ब्रोनकाय, यांना म्हटलं ब्रोनकायलस. सो नावं लक्षात राहू द्या, नावं महत्वाची आहेत. मी पुन्हा सांगतो, आपण पाहतोय नॅझल कॅव्हिटी, त्यानंतर आपण घेतलं फॅरिंग्स, की ज्याला कॉमन पॅसेज म्हटलं होतं. हा भाग डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण झालेला आहे. पुन्हा खाली आलो, हा आपला विन पाईप आहे. विन पाईपला अजून एक काय नाव आहे, ट्रॅकिया म्हणतात. विन म्हणजे काय, तो फक्त हवा कॅरी करण्याचं काम करतो, म्हणून त्याला आपण विन पाईप म्हटलं. देन पुढे आल्यावरती आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग काय पाहायला मिळतो, की हा ट्रॅकिया दोन भागाकडे डिवाइड होतो. ज्या दोन भागांमध्ये डिवाइड होतो त्याला आपण काय म्हटलं, ब्रोन काय म्हटलं. देन तो दोन भाग दोन लंग्स कडे जातात. लंगच्या आतमध्ये पुन्हा तो पाईप अजून भागांमध्ये डिवाइड होतो. जर तो अजून भागांमध्ये डिवाइड झाला तर आपण त्यांना काय म्हणतो, ब्रोनकायनस म्हणतो. मात्र लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्हाला समजली, हा ब्रोन काय होता, हा ब्रोनकायनस होता. पुढे जाऊन हा जो ब्रोनकायनस आहे हा पुन्हा आपल्याला अल्व्होलाई मध्ये फॉर्म पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, आता हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतो हे अल्व्होलाई आहे, म्हणजे फुग्यांसारखं स्ट्रक्चर आहे. आता हे फुग्यांसारखं स्ट्रक्चर या ठिकाणी एक्झॅक्टली काय करतात, आता ही गोष्ट समजून घ्या. अल्व्होलाईचं काम आहे डिफ्युजन करणं, किंवा त्या ठिकाणी ते ऍक्च्युअली प्रसरण करतं. प्रसरण करतं म्हणजे थोडक्यात काय, आलेला ऑक्सिजन ब्लड मध्ये देतं आणि ब्लड मध्ये असलेला CO2 ऍक्सेप्ट करतं. म्हणजे थोडक्यात ते रक्त पण शुद्ध करते, त्याचबरोबर सेल्युलर रेस्पिरेशन साठी महत्वाचा रोल प्ले करते. मात्र लक्षात घ्या, जर आपण या ठिकाणी या प्रकारचे लंग्स पाहत असेल तर लंग्सच्या बाहेर जे आपल्याकडे बलून सारखे शेप आहेत यांना आपण काय म्हणतो, अल्व्होलाई म्हणतो. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हटलं, अल्व्होलाई म्हटलं. आणि हे अल्व्होलाई किंवा इथे असणारे हे वायुकोश एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये हवा ढकलण्याचं काम करतात. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ते हवा ढकलण्याचं काम करतात, या हवा ढकलण्याच्या कामाला लक्षात घ्या, हवा ढकलतात म्हणजे कुणाकडे, तर ते हवा ब्लडकडे पाठवतात. म्हणजे ऑक्सिजन ब्लडला देतात आणि ब्लड कडून काय घेतात, CO2, आणि पुन्हा ऑक्सिजन या दिशेने जातो तर CO2 पुन्हा वरच्या दिशेने जातो. सो ही झाली आपली टोटल रेस्पिरेटरी सिस्टीमचे ऑर्गॅन. मात्र लक्षात घ्या, कोणकोणते ऑर्गॅन पाहिले, नॅझल कॅव्हिटी, आपण याचा सगळा पार्ट समजून घेतला. नंतर आपण आलो फॅरिंग्स कडे, फॅरिंग्स नंतर आपण आलो ब्रोनकाय कडे, ब्रोनकाय नंतर आहे ब्रोनकायलस, आणि ब्रोनकायलसला आतमध्ये अल्व्होलाई. आता अल्व्होलाई कसे असतात लक्षात घ्या. समजा हा आपल्याकडे एक ब्रोनकायलस आहे, की ज्या ब्रोनकायलस हे असे नंबर ऑफ पार्ट्स जॉईन आहे. जर नंबर ऑफ पार्ट्स जॉईन असतील तर या ठिकाणी आपल्याला हे असे नंबर ऑफ अल्व्होलाई पाहायला मिळतात. लक्षात घ्या, म्हणजे जसं आपण ते द्राक्षांचा घड पाहतो, द्राक्षांचा घड, तसे आपल्याला हे इथे नंबर ऑफ अल्व्होलाई पाहायला मिळतात. यांना अल्व्होलाई म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण वायुकोश म्हणतो. लक्षात घ्या, यांना अल्व्होलाई म्हणतात किंवा काय म्हणतो, वायुकोश, की ज्यांचा आकार फुग्यासारखा आहे. आणि हा फुग्यासारखा आकार काय करतो, तर यांच्याकडे आलेला जो O2 आहे, लक्षात घ्या, जो O2 आहे तो कंटिन्युअसली अल्व्होलाईचं काम असतं, कॉन्ट्रॅक्सेशन रिलॅक्सेशन. जर तो कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन करत असेल तर तिथे असणारा जो ऑक्सिजन आहे तो इझिली बाहेर फेकला जातो आणि त्यांच्यामध्ये पुन्हा CO2 येतो. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे O2 आणि CO2 ची सायकल पाहतो, ही सगळी सायकल रन करण्याचं काम कोणाचं आहे, तर अल्व्होलाई म्हणजे वायुकोशचं. आणि वायुकोश जर हे काम करत असेल तर एक्झॅक्टली इथून जे काही वायू बाहेर पडेल तो कुठे जातो, ह्युमन हार्टकडे. म्हणजे आपला इथे हृदयाचा भाग पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस ते हृदयाच्या भागाकडे जाईल त्यावेळेस आपल्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस आपण या गॅसेसची प्रत्यक्षात देवाणघेवाण करतो त्यावेळेस या देवाणघेवाणीच्या बेसिसवरती आपला हा सगळा भाग या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र लक्षात घ्या, सो आता आपण जो पार्ट पाहिला हा पार्ट काय आहे, तर आपल्या बॉडीमध्ये असणारी रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था, की ज्या श्वसन संस्थेला आपण या अँगलने पाहतो. मी पुन्हा रिपीट करतो कोणकोणते बॉडी पार्ट्स आहेत आणि देन नंतर आपण श्वसन पाहू एक्झॅक्टली होतं कसं. मात्र लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर सगळ्यात फर्स्ट नॅझल कॅव्हिटी. या नॅझल कॅव्हिटीमध्ये पण आपण काय पाहिलं, की त्यांच्यामध्ये केस पण असतात. केसांचं काम पाहिलं, इथे दोन सर्कल असतात की ज्याला आपण ओल्फॅक्टरी लोब्स म्हणतो. इव्हन तुम्ही ते पाहिले पण, जर तुम्ही आरशापुढे गेलात, आपलं नाक थोडंसं वर केलं तर तुम्हाला आपल्या नाकांमध्ये इथे दोन सर्क्युलर भाग पाहायला मिळतात, असे व्हाईट कलरचे असतात. या सर्क्युलर भागांनाच आपण काय म्हणतो, ओल्फॅक्टरी लोब्स म्हणतो, की जे आपल्या बॉडीमध्ये स्मेल आयडेंटिफाय करण्याचं काम करतात, किंवा आपण जो घेतलेला स्मेल आहे तो एक्झॅक्टली ओळखण्याचं काम कुणाचं आहे, तर या ओल्फॅक्टरी लोब्सचं आहे. देन आपण काय पाहिलं, की पुढे आल्यावरती आपला ट्रॅकिया पाहायला भेटतो. देन फॅरिंग्स आहे, फॅरिंग्स नंतर ट्रॅकिया आहे. ट्रॅकियाला आपण विंड पाईप म्हटलं, की जो फक्त हवेचं वहन करतो, बाकी त्याचं काही काम नाही. देन पुढे काय पाहायला मिळते, ब्रोनकाय, की जो ब्रोनकाय दोन वेगवेगळ्या लंग्स मध्ये डिवाइड झालाय. बिकॉज आपल्याकडे दोन लंग्स आहेत. जर दोन लंग्स असतील तर इझिली दोन लंग्स मध्ये सेपरेट होतो किंवा इझिली दोन लंग्स मध्ये डिवाइड होतो. जर तो दोन लंग्स मध्ये डिवाइड झाला असेल
तर ह्या दोन लंग्सच्या आतमध्ये पुन्हा आपल्याला काय पाहायला मिळते, द नंबर ऑफ ब्रोनकायलस. इथे आपल्याला दोनच ब्रोनकाय पाहायला भेटले. पुन्हा तो ब्रोनकाय नंबर ऑफ सब पार्ट मध्ये डिवाइड होतो, आणि जर तो भरपूर सब पार्ट मध्ये डिवाइड होत असेल तर अशा भागाला आपण काय म्हटलं, ब्रोनकायलस म्हटलं. अँड ब्रोनकायलस आर जॉईन टू द अल्व्होलाई. जो फुग्यांसारखा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, अल्व्होलाई. अशा भागामध्ये आपल्याला ब्रोनकायलसची अटॅचमेंट पाहायला मिळते, की जो प्रत्यक्षात ऑक्सिजन आणि CO2 ट्रान्सफर करण्याचं काम करतात. आता लक्षात घ्या, आता भरपूर वेळेस आपल्याला समजतं की ठीक आहे हे आपलं श्वसन आहे, अशा प्रकारे आपण श्वसन करतो. पण कधी विचार आला का की जर आपण श्वसन करत असेल तर ही हवा आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ही हवा ट्रान्सफर होत असेल तर हवा कशी ट्रान्सफर होत असेल, तर फार सिंपल आहे. आता लक्षात घ्या, आता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली विंड, की आपला जो हवेचा भाग आहे तो कसा ट्रान्सफर होतो. आता जर मी हवेचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहित आहे हवेचं वहन हे जास्त कॉन्सन्ट्रेशन करून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, द फ्लो ऑफ एअर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. जर हायर टू लोअर कोणत्याही एअरचं ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर ते कसं होणार. जर मी माझा विचार केला तर मी एवढं म्हणजे ह्या ऍटमॉस्फिअरच्या कंपेअर मी फार छोटा आहे. आणि जर मी फार छोटा असेल तर माझ्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी आहे किंवा माझ्या बॉडीमध्ये CO2 कमी आहे. पण जर मी ऍटमॉस्फिअर सोबत कम्पेअर केलं तर कम्पेअर करताना माझा O2 पण कमी आहे, CO2 पण कमी आहे. म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फिअर कमी झालं. पण मी आता तुम्हाला काय म्हटलं की आपल्याकडे जी हवा फ्लो होते किंवा ज्या हवेचं आपण वहन करतो त्या हवेचं वहन करताना हवा नेहमी जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. जर हवा जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जात असेल ते कसं होतं, तर लक्षात घ्या, यासाठी एक मेकॅनिझम आहे, लक्षातच ठेवा. आता हे मेकॅनिझम काय सांगतं पहा. जर आपण या दोन लंगचा विचार केला तर या दोन लंगच्या एक्झॅक्टली खालच्या साईडला, लक्षात घ्या, या दोन लंगच्या एक्झॅक्टली खालच्या साईडला एक पटल असतं. लक्षात घ्या, एक पटल असतं. आता हे पटल काय ते आपण सिंपल पाहूयात. आता लक्षात घ्या, आपण या पटलचा विचार केला तर याला मराठीमध्ये स्नायुमय पटल म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे जे पटल तयार झालेलं आहे हे सर्व पटल कुणापासून तयार झाले, स्नायूंपासून. जर हे पटल स्नायूंपासून तयार झालं असेल तर अशा भागाला आपण काय म्हटलं, स्नायुमय पटल. मात्र लक्षात घ्या, आपण हे स्नायुमय पटल पाहत असेल तर स्नायुमय पटलाचा एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये रोल प्ले होतो आणि याच्यामुळेच आपण ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडू शकतो. मात्र लक्षात घ्या, आता फक्त एक इमॅजिन करा, मग आपण पुढे जाऊयात. तुम्ही सगळ्यांनी रामदेव बाबांना ते हे करताना पाहिलं असेल, ब्रिदिंग करताना पाहिलं असेल. आता मी त्यांचंच काय म्हणतोय, कारण त्यांचं तुम्ही पाहिलेलं आहे, त्यांना ब्रिदिंग करताना पाहिले, इव्हन तुम्ही त्यांचे योगासनं पाहिले. ज्यावेळेस तुम्ही त्यांचे योगासनं पाहता किंवा ज्यावेळेस तुम्ही त्यांचं ब्रिदिंग पाहता त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, ज्यावेळेस ते जोरात श्वास घेतात, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ज्यावेळेस ते जोरात श्वास घेतात त्यावेळेस तुम्हाला कळेल की यांचा जो छातीचा आकार आहे तो असं बाहेर आल्यासारखा दिसतो. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, छातीचा आकार बाहेर आल्यासारखा दिसतो. आणि ज्यावेळेस ते श्वास सोडतात पुन्हा हा जो आकार आहे तो पुन्हा डाऊन झालेला दिसतो. मग लक्षात घ्या काय ऑब्झर्व केलं तुम्ही, त्यांनी श्वास घेतला त्यावेळेस जो छाती ती अशी नॉर्मली वरती येते, छाती वरती येते म्हणजे हा जो आकार आहे हा त्यांना डोम शेप आकार पाहायला मिळतो. असा असा आकार पाहायला मिळतो इथे, डोम शेप म्हणजे लंग्स वरती जातात, हा डोम शेप झाला. म्हणजे हा जो स्नायुमय पटल इथे सरळ आहे तो जो सपाट पृष्ठभाग आहे तो डोम शेप क्रिएट करतो. आणि जर त्यांनी डोम शेप क्रिएट केला ते स्नायू वरच्या दिशेला ढकलले जातात. लक्षात घ्या, आणि ज्यावेळेस हे लंग्स वरच्या दिशेला ढकलले जातील, वरच्या दिशेला ढकलल्या गेल्यामुळे या लंग्स मध्ये पोकळी वाढते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, या लंग्स मध्ये काय होते, पोकळी वाढते. आता सिंपल तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्याकडे समजा असं इमॅजिन करा की तुमच्याकडे हवा आहे 1 किलो. जर तुम्ही 1 किलो हवा एवढ्या मोठ्या रूम मध्ये ठेवली तर तिला काहीतरी प्रेशर असेल, बरोबर. आता तुम्ही रूमचा आकार छोटा करा, रूमचा आकार छोटा केला म्हणजे हवेचा दाब वाढतो किंवा हवेचा प्रेशर वाढतो. सेम आपल्या बॉडीमध्ये पण तसंच होतं. मी तुम्हाला आता काय म्हटलं की हवा नेहमी हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. जर हवा नेहमी हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात असेल तर सिंपल पार्ट आहे, जर आपल्या छातीचा आकारमान मोठा झाला तर हवेचा दाब कमी होईल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर छातीचा आकारमान मोठा झाला तर हवेचा दाब कमी होईल. मग लक्षात घ्या, मी श्वास घेतो, समजा इमॅजिन करा मी श्वास घेतला तर माझं पोट आत गेलं, छाती बाहेर आली. छाती बाहेर आली म्हणजे काय, छातीचा पोकळ वाढला, छातीची पोकळी वाढली. छातीची पोकळी वाढल्यामुळे काय झालं, माझ्या छातीच्या पोकळीमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून हवा जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे आली. म्हणजे जास्त कडून कमी कडे आली. हे कशामुळे झालं, तर श्वास घेताना पोकळी वाढली. आता लक्षात घ्या,
आता मला श्वास सोडायचा आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोडायचा आहे, म्हणजे मला काय करावं लागेल, बाहेर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, माझ्यापेक्षाही जास्त आहे, पण मला त्या प्रेशरपेक्षा माझा प्रेशर वाढवावा लागेल. म्हणून मी काय करेल, जो हवा घेतली होती, हवा घेतल्यामुळे माझा काय झालं होतं, तर लंग्स एक्सपांड झाले होते, वरती आले होते. पुन्हा मी श्वास सोडला, पुन्हा लंग्स डाऊन झाले, पुन्हा लंग्स डाऊन झाले, तर पुन्हा माझ्या छातीचा आकारमान जो वाढलेला होता तो कमी झाला. आकारमान कमी होताना जी मधली हवा आहे तिचा स्पीड वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्या हायली कॉन्सन्ट्रेशन ती बाहेर पडते. मग लक्षात घ्या, ब्रिदिंग वेगळं काहीच नसतं. ब्रिदिंग म्हणजे थोडक्यात काय आहे, आपण जे इनहेल करतोय किंवा आपण जे एक्सेल करतोय, इनहेल केलेला डेटा किंवा एक्सेल केलेला डेटा आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या मेकॅनिझम पासून पाठवतात. लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, जर तुम्हाला हे नाही समजलं लगेच पटकन कमेंट करा की रिपीट करा किंवा हा टॉपिक पुन्हा सांगा. सो थोडं बोलतं राहा. मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं, काही शंका असेल लगेच विचारत चला. मात्र लक्षात घ्या, तुम्हाला हे समजलं का ब्रिदिंग काय आहे. मी पुन्हा सांगतो ब्रिदिंग कसं होतं. तुम्ही इमॅजिन करा पुन्हा रामदेव बाबा, तर तुम्ही त्यांना पाहिलं तर सिंपल आहे, तुम्हाला एक जाणवतं की ज्यावेळेस ते श्वास घेतात त्यावेळेस त्यांचा छातीचा आकार असा डोम शेप होतो, डोम शेप, असा डोम शेप आकार तयार होतो, हे असा लक्षात घ्या. आणि असा आकार तयार झाल्यामुळे काय होतं, हा स्नायुमय पटल वरती सरकला, स्नायुमय पटल वरती सरकला म्हणजे असा आकार झाला, म्हणून हे लंग्स असे बाहेर आल्यासारखे दिसतात. लंग्स बाहेर आल्यासारखे दिसतात म्हणजे आकारमान वाढलं. आकारमान वाढलं, लक्षात घ्या, आकारमान वाढल्यामुळे तिथे असणारी जी हवा आहे तिचं वस्तुमान कमी झालं, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. म्हणजेच काय, बाहेरच्या हवेचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, यांचं कमी, म्हणून बाहेरची हवा आतमध्ये येते, म्हणजे ती जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. देन आता मला श्वास सोडायचा आहे, पुन्हा हा जो स्नायुमय पटल आहे तो पुन्हा सपाट होतो. म्हणजेच लक्षात घ्या, हवा आत घेणं किंवा बाहेर घेणं सगळ्यात महत्वाचा रोल कुणाचा आहे, या स्नायुमय पटलचा. आणि जर या स्नायुमय पटलचा सगळ्यात महत्वाचा रोल असेल तर तो त्या ठिकाणी एक्झॅक्टली हवा आत किंवा बाहेर सोडण्याचं काम करतो. जर तो एक्झॅक्टली हवा आत किंवा बाहेर सोडण्याचं काम करत असेल तर मोस्ट ऑफ फंक्शन ह्या स्नायुमय पटलचं पाहायला मिळतं. मग आता लक्षात घ्या, आता हा स्नायुमय पटल वरती गेलाय, लंग्स वरती गेले, पुन्हा हा नॉर्मल खाली सपाट होतो. आणि हा पुन्हा सपाट झाला की पुन्हा जे एक्सपांड झालेले लंग्स आहेत ते पुन्हा कमी कमी होतात. आता ते पुन्हा कमी कमी झाले तर आतमध्ये आता कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे इथे झालं हायर कॉन्सन्ट्रेशन आणि बाहेर झालं लोअर, म्हणून हवा हायर टू लोअर बाहेर जाते. मग लक्षात घ्या, ऑक्सिजन कसा आला तर एक्सपांड झाले लंग्स, कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर गेला तर लंग्स पुन्हा कमी झाले. सो आपल्याला हवेचा दाब कमी जास्त करता येतो. आणि जर हवेचा दाब कमी जास्त करत असेल तर ही सगळी सिस्टीम हे करते. आणि अशा प्रकारे आपण ब्रीदिंग पाहतो. आणि देन जो आपला सेल्युलर रेस्पिरेशनचा भाग आहे, या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं की इथे आलेली जी हवा आहे, लक्षात घ्या, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं, इथे आलेली जी हवा आहे ती हवा इथून बाहेर टाकली जाते. लक्षात घ्या, ती हवा इथून बाहेर टाकली जाते. ज्यावेळेस ती हवा इथून बाहेर टाकली जाईल त्यावेळेस ती हवा बाहेर टाकण्यासाठी, इथून बाहेर म्हणजे काय, लंग्स मधून बाहेर, म्हणजे ती कुणाकडे जाईल तर ह्युमन हार्टकडे. ती बाहेर टाकण्याचं काम एक्झॅक्टली कोण करतो, द पार्ट ऑफ अल्व्होलाई. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की आपली बॉडी ब्रीदिंग कसं करते. मात्र लक्षात घ्या, आपल्या ब्रीदिंग मध्ये दोन प्रोसेस असतात. दोन कोणत्या, एका प्रोसेसला म्हणतात ऍक्टिव्ह रेस्पिरेशन किंवा ऍक्टिव्ह ब्रीदिंग, आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतो आपण पॅसिव्ह ब्रीदिंग किंवा पॅसिव्ह रेस्पिरेशन. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह काय प्रकारे समजून घ्या, फार सिंपल आहे. जर आपण ऍक्टिव्हचा विचार केला किंवा जर आपण पॅसिव्हचा विचार केला तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कशाला म्हणतात, सिंपल आहे. कोणतीही प्रक्रिया करण्यासाठी किंवा कोणतीही प्रोसेस करण्यासाठी जर एनर्जीचा वापर होत असेल किंवा जर एनर्जी खर्च होत असेल तर त्याला म्हणतात ऍक्टिव्ह प्रोसेस. लक्षात घ्या, कोणतीही क्रिया करण्यासाठी जर ऊर्जा खर्च होत असेल तर त्याला आपण काय म्हटलं, ऍक्टिव्ह प्रोसेस. पण कोणतीही क्रिया करणारा किंवा कोणतीही क्रिया करण्यासाठी जर ऊर्जा खर्च होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह प्रोसेस. सो आपल्याकडे दोन प्रोसेस आहे, एक म्हणजे ऍक्टिव्ह, दुसरे म्हणजे पॅसिव्ह. ऍक्टिव्हचा मिनिंग काय पाहिला, कोणतीही क्रिया करण्यासाठी जर ऊर्जा खर्च होत असेल त्याला आपण ऍक्टिव्ह म्हटलं, कोणतीही क्रिया करण्यासाठी ऊर्जा खर्च होत नसेल त्याला पॅसिव्ह म्हणतात. मग आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन दोनही पद्धतीने चालतात. समजा मी आता इथे उभा आहे, नॉर्मल ब्रीदिंग करतोय, दॅट इज अ पॅसिव्ह. पण समजा मी सकाळचं योगासनं करतोय आणि मी जर ताकद लावून श्वास घेत असेल, ताकद लावते म्हणजे मी एनर्जी खर्च करतो, म्हणजे थोडक्यात काय, मी जोरात श्वास घेतला, दॅट इज अ ऍक्टिव्ह रेस्पिरेशन, किंवा मी जोरात श्वास सोडला, ऍक्टिव्ह रेस्पिरेशन. आता तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग करताय, जे नॉर्मल चाललंय ते आपल्या लंग्सचं आकुंचन प्रसारण म्हणजे आपला जो अल्व्होलाई आहे तो कंटिन्युअसली आकुंचन प्रसारण करतो,
कारण त्याच्याकडे हा स्नायुमय पचन आहे. स्नायुमय पचन काय करतो, लंग्स आणि खाली स्टमक हे जे दोन भाग आहेत यांना आपल्या बॉडीमध्ये वेगळे करतो. कारण ही छाती आणि पोट, या छाती आणि पोटाला वेगळं करण्याचं काम कोणाचं आहे, स्नायुमय पचनचं. त्याला आपण डायफ्रॅम म्हणतो. मग लक्षात घ्या. सो अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आपल्या बॉडीमध्ये चालणारं रेस्पिरेशन पाहायला मिळतं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी रेस्पिरेशनचा सगळा पार्ट आपण घेतलेला आहे. सो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण एक एक लाईफ प्रोसेस पाहतोय. आतापर्यंत आपण डायजेस्टिव्ह पाहिली, देन आपण सेकंड मध्ये कोणतं पाहिलं, तर आपल्याकडे असणारं एक्सक्रिटरी सिस्टीम पाहिली. पण या डायजेस्टिव्ह सिस्टीमला प्रॉपर वेने रन करण्याचं काम कोण करतं आपल्याकडे, तर आपल्याकडे असणारं रेस्पिरेटरी सिस्टीम. मग लक्षात घ्या. आता ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय पाहिलं, पटकन एकदा रिवाइज करूयात आणि पुढे जाऊयात. सो सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं की एक नॅझल कॅव्हिटी आहे, त्यांच्यामध्ये हेअर आहेत, ते हेअर फिल्ट्रेशनचं काम करतात. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं की आपण लहान होतो त्यावेळेस डायरेक्टली नाकातून सगळं मीडियम खाली जायचं, आता जात नाही. कारण लहान असताना नाकामध्ये केसांची संख्या फार कमी होते. जसं आपली बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत चालली तसं आपल्या नाकांमध्ये केसांचं फॉर्मेशन झालं आणि केसांचं फॉर्मेशन झाल्यामुळे आपल्याकडे जो म्युकस आहे तो होल व्हायला लागला किंवा आपली एअर फिल्टर व्हायला लागली. देन ही हवा आली कशाकडे, घशाकडे. घशांना म्हटलं होतं कॉमन पॅसेज. या कॉमन पॅसेज मध्ये यांना सहकार्य करण्याचं काम कोणाचं पाहिलं होतं, तर एपिग्लॉटिसचं. कॉमन पॅसेज मध्ये आपण पाहिलं की ठसका लागण्याची प्रक्रिया होते. जर कॉमन पॅसेज मध्ये ठसका लागण्याची प्रक्रिया होत असेल तर याचा अर्थ एपिग्लॉटिसची कार्यक्षमता मंदावते. जर एपिग्लॉटिसची कार्यक्षमता चांगली ठेवायची असेल तर आपल्याला ठसका की आपला जो काही ओपन पॅसेज आहे म्हणजे थोडक्यात कॉमन पॅसेज की ज्या ठिकाणी विंड पाईप आणि फूड पाईप म्हणजेच अन्न नलिका आणि श्वसन नलिका या दोघांना अल्टरनेटिव्ह ओपन अँड क्लोज करण्याचं काम आपल्याला एपिग्लॉटिस करतो. देन पुढे आपण कुणाकडे आलो, तर हा जो पाईप आहे हा पाईप पुढे जाऊन दोन भागांमध्ये डिवाइड होतो, त्यांना आपण ब्रोनकाय म्हटलं. ब्रोनकाय पुन्हा दोन लंग्स मध्ये एंट्री करतात आणि नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड होतात, त्यांना आपण ब्रोनकायलस म्हटलं. आणि या ब्रोनकायलसला जो भाग जॉईन आहे त्यांना आपण अल्व्होलाई म्हटलं, म्हणजे वायुकोश म्हटलं. आणि जर त्यांना आपण वायुकोश म्हणत असेल तर वायुकोश काय करतो, इथे आलेला O2 बाहेर देतो. बाहेर म्हणजे कुणाकडे, तर ब्लड कडे देतो आणि ब्लड कडून आलेला काय घेतो, CO2 घेतो. म्हणजे O2 घेतला, O2 दिला, CO2 घेतला. सो अशी देवाणघेवाण करतात आणि यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं एक्सचेंज ऑफ गॅसेस. पण ही प्रक्रिया कशी होईल, तर ही प्रक्रिया डिपेंड्स असते स्नायुमय पटलावरती. स्नायुमय पटल म्हणजे डायग्राम. आता हा काय असतो आपण आताच पाहिलं. समजा मी श्वास घेतोय तर छाती वरती गेली, छाती वरती गेली म्हणजे असा डोम शेप पाहायला मिळतो. डोम शेपमुळे छातीचा आकारमान वाढतो. छातीचा आकारमान वाढला की छातीमध्ये हवेचा दाब कमी होतो, बाहेर हवेचा दाब जास्त आहे. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणून आपल्या बॉडीमध्ये बाहेरचा ऑक्सिजन आतमध्ये येतो. हेच जर आपण उलट पाहिलं तर पुन्हा हा जो डायग्राम डोम शेपचा आहे तो पुन्हा सरळ होतो. पुन्हा सरळ झाला की वाढलेल्या छातीचा आकारमान पुन्हा कमी होतं. लक्षात घ्या. आता मी जोरात श्वास घेतला, छातीचा आकारमान वाढला म्हणजे ऑक्सिजन आत गेला. मी आता पुन्हा रिलॅक्स केला. रिलॅक्स करताना पुन्हा माझ्या छातीच्या आकाराची पोकळी कमी होते. छातीच्या आकाराची पोकळी कमी झाली की पुन्हा त्यातून ऑक्सिजन, पुन्हा त्यातून हवेचा दाब वाढतो. पुन्हा हवा जास्त दाबाकडून कुणाकडे वाहते, तर कमी दाबाकडे वाहते. मग लक्षात घ्या, अशा प्रकारे टोटल रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करत असते. आणि जर रेस्पिरेटरी सिस्टीम अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये काम करत असेल तर ती एक झाली इनव्हॉलंटरी ऍक्शन. ती काय झाली, इनव्हॉलंटरी ऍक्शन. मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपण टोटल रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे तो सगळा भाग पाहिलेला आहे. आता तुमचं काम काय आहे, फक्त याच्यावरती आलेले PYQ पाहिजे. आता अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं होतं, तर आपण हे लंग्स पाहिले. तर लंग्स मध्ये आपल्याला एक केमिकल स्ट्रक्चर पाहायला मिळतं की ज्या प्ल्युरा म्हणतात. हे नाव लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण, प्ल्युरा. आता प्ल्युरा काय प्रकार आहे, प्ल्युरा हा आपल्याकडे जो लंग्सचा भाग आहे, लक्षात घ्या, आपल्याकडे जो लंग्सचा भाग आहे त्या लंग्स मध्ये काही केमिकल सेक्रेशन असतं, हे केमिकल मीडियम असतं आणि या केमिकल मीडियमलाच आपण काय म्हणतो, द प्ल्युरा म्हणतो. जर तुम्ही लंग्सला असा हात लावला, समजा मला वाटलं की तोंडातून असा आतमध्ये घालायचा, लंग्सला हात लावायचा, तर लंग्स मला नॉर्मली कसे जाणवतात, तर चिकट जाणवतात काही, किंवा ते चिकट पदार्थ असतो तो म्हणजे प्ल्युरा, की जो आपल्या फुफ्फुसांचं प्रोटेक्शन किंवा फुफ्फुसांना संरक्षण देण्याचं काम करतो. तर आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपली तिसरी लाईफ प्रोसेस झालेली आहे. फर्स्ट आपण कोणती घेतली, डायजेस्टिव्ह. सेकंड एक्सक्रिटरी. थर्ड म्हणजे आपल्याकडे असणारा कोणता, तर आपल्याकडे असणारा श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम. सो यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला, शंका आहेत का, ही पूर्ण सिस्टीम समजली का? आता फक्त एकच काम करा, या लेक्चरच्या तुम्ही ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत किंवा तुम्हाला याच्या PDF नोट्स भेटतीलच, ज्या आता आपल्या PPT नोट्स आहेत त्या मिळतीलच,
त्याचबरोबर तुमचं काम काय आहे, लेक्चर संपलं की लगेच याचे पीवायक्यू पाहून घेणं आणि लगेच ते पीवायक्यू सोडून पाहणं. जर एखादा पीवायक्यू सुटत नसेल तर लगेच मला कमेंट करा किंवा लगेच मला कळवा किंवा उद्या कळवा मला की हा टॉपिक समजला नाही, कसा सोडवायचा, आपण तोही लगेच पाहू. लक्षात घ्या, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा पीवायक्यू आहे आणि पीवायक्यू सोडवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. सो लगेच त्याचे पीवायक्यू पहा. ओके, काही शंका आहेत का तुम्हाला? शंका असेल तर विचारा. या ठिकाणी आपला हा सगळा पार्ट जो आपला श्वसन संस्थेचा भाग आहे तो झालेला आहे. काही शंका आहे का? सौरभ सर, आरती मॅम, सुयोगराज सर, काही शंका आहेत का? असेल तर विचारा. फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या बरं का, कन्सेप्ट पाठ करू नका. एकदा समजली लाईफ टाईम लक्षात राहते. पण तुम्हाला एक समजलं असेल की आपण श्वसन कसं करतोय. इमॅजिन करा की आपण श्वसन करतोय, श्वास घेतोय म्हणजे स्नायुमेपटल वरती आला, श्वास सोडतोय म्हणजे तो पुन्हा खाली गेला. इमॅजिन करा, अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये ही ब्रिथिंग चालते. स्वतः उद्या आपण काय करूयात, सर्क्युलेटरी सिस्टीम घेऊयात की जी टोटल कुणावरती अवलंबून असते, तर आपल्याकडे असणाऱ्या ह्या सिस्टीमवरती अवलंबून असते. ठीक आहे, काही शंका नसेल तर आपण थांबूया त्या ठिकाणी.